नितीन गडकरींनी राज्यातील उद्योजकांना सल्ला दिलाय। उद्योजकांनी उद्योगापासून सरकारला दूर ठेवलं पाहिजे असं गडकरी म्हणाले। सरकार हे विषकन्या आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलंय। तर शासनाच्या भरोश्यावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही असं म्हणत गडकरींनी एक सल्ला दिला आहे उद्योजकांना। सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यावे लागतात असंही गडकरींनी म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री आणि एक मोठे नेते, भाजपमधील एक महत्त्वाचं नेतृत्व असलेले नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे आणि राज्यातील जे उद्योजक आहेत त्यांना एक मोठा सल्ला दिल्याचं दिसतंय। नितीन गडकरींनी राज्यातील उद्योजकांना सल्ला देतानाच उद्योजकांनी उद्योगापासून सरकारला दूर ठेवलं पाहिजे, सरकार हे विषकन्या आहे असं म्हटलंय। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा। हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे। त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माहिती असणार। त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतंय आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे। त्यांना कामांसाठी वेळ नसतो, उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा, एवढंच ते काम करतात। ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे, आर्थिक नियोजन म्हणते मी, कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही। नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।